आणि सांगू इच्छितो। आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या। आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून 25,000 मुलांना रोजगार मिळणार आहे। नागपूरला देखील जवळपास 15,000 मुलांना मिळाला। यापूर्वी झालेल्या लातूरमध्ये देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला। नगरमध्ये देखील रोजगार मिळाला। ठाण्यामध्ये होईल, आणखी इतर ठिकाणी होईल, तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की शासन आपल्या दारी हा देखील आपल्या राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण पार पाडला। योजना होत्या, निर्णय होते, लाभार्थी होते, लाभ होते, परंतु जे काही चक्रा मारणं, खेटे मारणं, ही कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते लोक। आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी थेट एका छताखाली जाऊन लोकांना मग ते लाभ आहेत, घराचा लाभ असेल, त्यामध्ये महिला बचत गटाचा लाभ असेल, शेतकऱ्याला ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, ड्रोन असेल, असेल, अशा प्रकारचे अनेक ड्रोन असेल, त्यांना आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या देण्याचं काम सरकारने एका छताखाली घेतलं। बांधवांनो, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या शासन आपल्या दारी मधल्या कार्यक्रमातून 2,60,00,000 लोकांना लाभ मिळाला, त्यांच्या एका छताखाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून। आणि म्हणून हा देखील आम्ही शासन आपल्याला रोजगार देण्यासाठी देखील एका छताखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला। पहिलं सरकार असेल की सिलेक्शन झालेल्या लोकांना अपॉइंटमेंट देणारं, सभागृहामध्ये बोलवून त्यांना नियुक्त्या देणारं हे पहिलं सरकार असेल, हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो। शेवटी हा भारत देश आपला तरुणाईचा देश आहे। आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देण्याचा जो उपक्रम केला, त्यामध्ये जवळपास 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे। आणि म्हणून राज्य सरकार देखील कुठेही याच्यामध्ये कमी पडणार नाही। 1,40,00,000 विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमधून ट्रेनिंग दिलं जातंय। आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स देखील त्याचा अंतर्भाव केलेला आहे। याच्यामध्ये एवढंच आहे की बाळासाहेब देखील सांगायचे, आज बाळासाहेब आणि पवार साहेबांची चांगली मैत्री होती। बाळासाहेब सांगायचे, नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा, आणि सरकार ते देखील करते। मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून अशा प्रकारचे रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे एकंदरीत आज मोठ्या प्रमाणावर आज उद्योग विभाग इथं आहे। आज दावोसला देखील आपण जवळपास 2 वर्षामध्ये 5 लाख कोटींचे करारनामे केले। जवळपास 4 ते 5 लाख रोजगार या माध्यमातून मिळतील। हे सरकार काम करतंय। आणि म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे, आणि तुम्हा तरुणांचं आहे, ज्येष्ठांचं आहे, सगळ्यांचं आहे। आणि म्हणूनच सरकारचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, त्याचं जीवन सुखी संपन्न झालं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की बारामतीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा देखील घेतलाय। वास्तू देखील चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी झाल्यात। आणि अजितदादांनी हेही सांगितलंय की बारामती तालुका विकासामध्ये नंबर 1 चा करणार। अजितदादा, तुमच्याकडे तर तिजोरीची चावी आहे, त्यामुळे बारामतीकरांना जेवढा या तालुक्याचा विकास करत असताना कुठेही सरकार हात आकडता घेणार नाही, हा शब्द या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मी देतो। आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। असेच कार्यक्रम
यापुढे देखील या राज्यामध्ये रोजगार मेळाव्याचे होत राहतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळेल, रोजीरोटी मिळेल, कुटुंबाचा भार ते हलका करतील आणि या राज्याला पुढे विकासाकडे नेतील. केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना मिळून या राज्याचा सर्वांगीण विकास, हे राज्य FDI मध्ये पहिल्या नंबरला आहे. हे राज्यामध्ये GDPचा देखील कॉन्ट्रीब्युशन मोठा आहे. हे राज्य आपलं इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. उद्योग आले तरच रोजगार मिळणार आहेत. आणि म्हणून आपण सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारं, विकास करणारं हे राज्य सरकार आहे, सर्व आपलं सरकार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आभार व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मी आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो सौ अनुपमा पवार मॅडम, उपायुक्त कौशल्य विकास विभाग. आजच्या कार्यक्रमास उपस्थित माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे सर,